विठ्ठलाच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यास सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते. यंदा ही पालखी आज 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपुरासाठी रवाना झाली. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल. महाराष्ट्र आरक्षणाचा लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे फटका बसला त्यांचा विचार सरकारने आता केला पाहिजे. गोपाळ शेट्टी. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा होईल अशी मला खात्री आहे. शंभूराज देसाई. चर्चा झाल्यानंतर सर्व सांगतो. मी आता आलो आहे जरांगे पाटील यांना भेट. केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्रतापराव जाधव जिल्ह्यात दाखल. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे नवनियुक्त खासदार आणि केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव हे प्रथमच आज बुलढाणा जिल्ह्यात येतात. शेंगाव येथील रेल्वे स्टेशनवर त्यांचे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मातोश्रीवर गर्दी. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमधील शिरसुफळ येथे नागरिकांशी जनसंवाद सभेचे आयोजन. शरद पवार जनसंवाद सभेला मार्गदर्शन करणार. युगेंद्र पवार यांची देखील जनसंवाद सभेसाठी उपस्थिती. जनसंवाद सभेनंतर शरद पवार करणार दुष्काळ पाहणी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीला सुरुवात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दिली भेट. कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने 10वी आणि 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न. आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राचं भवितव्य निश्चितपणे चांगलं आहे. संदीप देशपांडे. आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. गेल्या 5 वर्षात जे झोपले होते त्यांनी बीबीडी संदर्भात काल प्रश्न उठवला. मुख्यमंत्री होणार या संदर्भात बॅनर लागलेले आहेत. त्यांनी देखील शुभेच्छा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत. लोकप्रतिनिधींनी सरकार आणि राज्यपाल यांच्या पाठीमागे लागून विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हाबंदी करू. सार्वजनिक कार्यक्रम होऊ देणार नाही. सकल मराठा समाजाचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रशासनाने परवानगी नाही दिली तरी आमरण उपोषण करणार. लक्ष्मण हाके. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बचावासाठी हाके अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. नागपुरात स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट. 6 जणांच्या मजुरांचा मृत्यू, 4 जण जखमी. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर. कागल तालुक्यातील तमनाकवाडा कापशी खोऱ्यात 2 दिवसांपूर्वी झाला होता अवकाळी पाऊस. तालुक्यातील कापशी, हरणबरवाडी, बेरडवाडी, गोलेगाव गावात झाली होती ढगफुटी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न. खासदार छत्रपती शाहू महाराज. खंडेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक आणि शेतकरी त्रस्त. त्यांचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल. अनिल देशमुख. अजित पवार गटाच्या राज्यसभेचे उमेदवार जाहीर होणार आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तब्बल 1 आठवड्याच्या पावसानंतर आज पंढरपूरला सूर्यदर्शन. पावसाने उघडीप घेतल्याने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरासह शहरातील ग्रामीण भागात आज कडक ऊन होते. लांजा तालुक्यामध्ये पावसाची सततधार सुरूच. रस्ते जलमय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. ग्रामीण भागामध्ये पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी कामांना वेग आला. ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सुरू असणाऱ्या आंदोलनातील कामगारांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट.